अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, येत्या 9 तारखेला म्हणजे उद्या आहे माघ अमावस्या. या अमावस्येला मौनी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेवांची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी गंगा स्नानाला तसेच इतर पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करण्याला महत्त्व आहे. तसेच तीळ, लाडू तसेच तेलाचे दान केल्याने या दिवशी खूप फायदा हा आपल्याला होत असतो. तर आपली नित्यप्रमाणे सकाळची देवपूजा आपल्याला आवरून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला घरातले सर्व जाळे काढून घ्यायचे आहे. लादी पुसून घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला लादी पुसताना पाण्यामध्ये गोमूत्र, हळद आणि जाड मीठ असतं, ते मीठ टाकून आपल्याला लादी पुसायची आहे. यामुळे अनेक प्रकारचे जीवजंतूंचा नाश होतो. तसंच आपलं आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक शक्तींचा यामुळे नाश होत असतो. या दिवशी आपल्याला देवघरातील देवी देवतांना दह्याने स्नान घालायचं आहे. दह्याने स्वच्छ हे आपले देव धुवून घ्यायचे आहे. तसेच दीपपूजनाला या दिवशी खूप जास्त महत्त्व असतं, म्हणून दिवा देखील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. या दिवशी स्नान, दान, तर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व दिले गेलेलं आहे. विष्णू पुराणानुसार आपल्यावर जर का खूप जास्त कर्ज असेल, कर्जमुक्तीसाठी आपल्याला या दिवशी मौन व्रत हे धारण करायचं आहे. ब्राह्मणांना दान दक्षिणा द्यायची आहे. अमावस्येच्या दिवशी जर आपण चंद्राची पूजा केली तर आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी आशीर्वाद हा मिळत असतो आणि अनेक रोगांपासून आपली मुक्ती ही होत असते. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह हा कमजोर स्थितीत असेल त्यांनी या दिवशी चंद्राची पूजा नक्की करा आणि उपवास देखील नक्की करा. गाईला हिरवे गवत हे खाऊ घालायचे. ज्यांना आर्थिक समस्या खूप आहेत अशा लोकांनी या दिवशी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये कापसाच्या वातीऐवजी लाल दोरा वापरावा. त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडी केसर घालायची आहे आणि तो दिवा आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. याच्याने देखील आपल्या आर्थिक समस्या सोडण्यासाठी मदत होते. तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी पितरांची सेवा करण्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. तर दही भाताचा आपल्याला उपाय करायचा आहे. दही भात बनवायचा आहे. अल्ना भात बनवायचा, त्यात मीठ घालायचं नाही. दही आणि भात दोघं आपल्याला भात शिजवून घ्यायचा आणि एका ताटलीमध्ये डिशमध्ये काढून त्यावर आपल्याला थोडं दही घ्यायचं आहे. अर्थातच तो भात थोडा थंड होऊ द्या, एकदम गरम गरम त्यात दही घालू नका. थोडा थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आणि ती डिशमधला भात आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे पितरांना आणि आपल्याला तो आपल्या गच्चीवर किंवा आपण जर सोसायटीत राहत असाल तर आपल्या गॅलरीमध्ये जिथं आपल्याला वाटेल की इथं पक्षी कावळे येऊ शकतात अशा ठिकाणी तो दहीभात आपल्याला पितरांचा म्हणून नैवेद्य बाहेर ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जसे पितर जेवू घालतो किंवा श्राद्ध असेल काही असेल तेव्हा आपण गौराई घेतो आणि त्याच्यावर आपण अग्नी पेटवतो. तसं गौराई घ्यायची आहे, त्यावर थोडंसं गूळ आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. ती गौरी छान पेटू द्यायची, त्यांचा म्हणजे आपण होम करतो तसा. आणि त्यानंतर त्याच्यावर थोडा दहीभात शिंपडून घ्यायचा आहे आणि पाणी फिरवायचं आहे आणि पितरांना नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की बघा, अनेक जणांना पितरांमुळे देखील त्रास होत असतो. मुलं चिडचिड करणं, मुलांना त्रास होत, घरातल्या लहान मुलांना त्रास होत असतो. पितरांची शांती करणे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर अशा लोकांनी हा उपाय नक्की करा. पितरांना प्रार्थना करा आणि याने देखील आपल्यावर पितरांची कृपा होईल आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. त्यांना मनोभावे प्रार्थना करा की
मी तुमची सेवा केलेली आहे, तर माझा प्रसाद तुम्ही ग्रहण करावा आणि सर्व त्रासापासून माझ्या मुलांची सुटका होऊ देत, अशी प्रार्थना आपण पितरांना करायची आहे. या दिवशी अन्नदान करणाऱ्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. यामुळे पितरांना शांती लाभून पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.